मापात असेल ना, त्याला काय ते मूल्य मोजमाप असेलच, एवढं एवढंस त्याला पुण्य मिळालं. आता त्या 10 किलो बटाटे दान केलेल्याच्या पुण्याच्या बदल्याला संत भेटतील का हो? आता अजून तरी आम्ही राहुल महाराज, आम्ही कोणी घ्या, बजरंग महाराज घ्या, आम्ही अजून तरी मोटरसायकलनं सप्त्याला कीर्तनाला जातो. अजून तरी 4 चाकी घेऊन गेलेलो नाही, आणि गेलो तर सप्तवाल्यांना ते परवडणार म्हणून जात नाही कदाचित. जातो मोटरसायकलीवरून. एक वारकरी आला उन्हातानाचा, उन्हाळ्याचा दिवस, अंगानं घामानं अंग ओलचिम झालं होतं, आणि एक कीर्तनकार बुवा असा एसी कार मधनं आला. दोघांची चांगली मैत्री, टाळकऱ्याची आणि बुवाची. म्हणले महाराज काय कडक उन्हाळा, 38 सेल्सिअस काय तापमान आहे, अंग सगळं ओलचिंब झालेलं आहे, कसं घामाने, तुमच्या अंगातून एक ठिपूस देखील घाम दिसत नाही, कसं काय हो? म्हणजे मी एसी कार मधून आलो. अरे वा 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 महाराज, आता खूप झालं, मी देखील कार घेणार. कुठल्या शोरूम मध्ये जाऊया? म्हणजे काय बाहेर हायवेला शोरूम आहे, जाऊया. चला म्हणजे आज कुठल्याही परिस्थितीमध्ये काय करायची, कार गाडी घ्यायचीच. महाराज आणि टाळकरी दोघ जण मिळून गेले शोरूम मध्ये, आणि म्हणजे गाडी दाखवा. आता त्यांनी गाडीचे मॉडेल नमुने दाखवलेत वगैरे वगैरे माहिती दिली. म्हणजे कशी घ्यायची गाडी आपल्याला, रोखीत की लोनवर? तर म्हटलं आपण पैसे आणलेत. ती कीर्तनकार चाट झालं, म्हणजे टाळकऱ्यानं रोख पैसे आणले म्हणजे तर आपली व्हॅल्यू. काका नवीन गाडी बरं का, सेकंड हँड नाही, शोरूम गाडी घ्यायची म्हणल्यानंतर पैसे आणले म्हणून कीर्तनकार जरा गडबडलं ना. म्हणजे किती आणलेत? म्हणजे हे बघा ना, वाजतात, खळखळ खळखळ पैसे वाजायला लागले खिशामध्ये. तर कीर्तनकाराने दंडाला धरलं, त्या टाळकऱ्याला बाहेर आणलं. म्हणजे येड्या, खळखळ वाजत्याला पैसे आहेत तरी किती तुझ्याकडं? तो म्हणता सगळे जर मोजले तर किमान 50 रुपये आहेत. महाराज म्हणले येड्या बाहेर चल, 50 रुपये मध्ये गाडी पुसायचं फडक सुद्धा येत नाही, तुझ्या 50ला काय करतो? 50 रुपये रुपये नाहीत का? 50 रुपये रुपये नाहीत का? 50 रुपये रुपये. पण त्या 50 रुपयाने 4 चाकी येणार. तसं बटाटा दान केलेलं पुण्य नाही का? पुण्य. पण त्या पुण्याला संत भेटतील असं जर कोणी समज केलं तर तुमचे बटाटे उपयोगाला यायचे? त्या बटाट्यानं काय निभाव लागायचा? नाही नाही नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक वाटसरू पाणी प्यायला गेला विहिरीमध्ये, पोटभर पाणी प्यायला, तृप्तीचा ढेकर दिला, घसा कोरडा पडला होता. Voilà.